नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या तासामध्ये आपण सार्वभौम सत्ता या संकल्पनेसंबंधीची माहिती पाहणार आहोत. तर ही माहिती मी डॉक्टर वासुदेव भगत BLD कॉलेज पिंजर येथून तुमच्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती BA सेमिस्टर 2च्या राज्यशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. युनिट 4चा हा पहिला मुद्दा आहे. ही माहिती जरी BAच्या विद्यार्थ्यांशी संबंधित असली तरी राज्यशास्त्र हा विषयच प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित आहे. मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे की संविधान हे दीपस्तंभ आहे आणि मग त्यामधीलच हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आणि ते म्हणजे सार्वभौम किंवा याला सार्वभौम सत्ता असं सुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये सॉव्हरेंटी म्हणजेच सार्वभौम सत्ता असा शब्दप्रयोग आहे. तर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की सार्वभौम म्हणजे काय. कारण आपल्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये आम्ही भारतीय जनता सार्वभौम असा पहिला शब्द आहे, सार्वभौम. तर मग सार्वभौम म्हणजे नेमकं काय हे आपण लक्षात घेऊ. तर सार्वभौम म्हणजे राज्याची सर्वोच्च सत्ता किंवा आणखी दुसऱ्या शब्दात सार्वभौम म्हणजे देशाची राज्याची सर्वोच्च सत्ता, राज्याची अनियंत्रित सत्ता म्हणजे सार्वभौम सत्ता. मग हे अनियंत्रित सत्ता कशी, तर बहिर्गत सुद्धा अनियंत्रित स्वरूपाची आणि अंतर्गत सुद्धा अनियंत्रित स्वरूपाची सत्ता म्हणजे सार्वभौम सत्ता. म्हणजेच ज्या सत्तेवर कोणाचेही नियंत्रण नसते ती सार्वभौम सत्ता होय. किंवा अशा प्रकारची सत्ता की अन्य कोणत्याही सत्तेचे त्या सत्तेवर नियंत्रण नसते त्याला सार्वभौम सत्ता म्हणतात. आता मुद्दा आपल्या देशाशी संबंधित आपण लक्षात घेऊ. आपला देश किंवा आपलं राज्य, राज्य म्हणजे सार्वभौम राज्य, भारत, इंडिया या अर्थाने राज्य. महाराष्ट्र हे अंतर्गत राज्य आहे, भारतीय संघराज्यातील हे एक राज्य आहे. तर आणि भारत हे सार्वभौम राज्य आहे. तर आपला देश किंवा आपल्या देशाला सार्वभौमत्व हे 26 जानेवारी 1950 पासून प्राप्त झालेले आहे. म्हणजेच भारत 15 ऑगस्ट 1947 ला जरी स्वातंत्र्य झाला, इंग्रजाच्या सत्तेतून मुक्त झाला, तरीही जोपर्यंत संविधान तयार होऊन त्याची अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत भारत हे ब्रिटिशांचे अधिराज्य असं मानलं जात होतं. आणि म्हणून आपण सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं की भारताला सार्वभौमत्व हे 26 जानेवारी 1950 पासून प्राप्त झालेलं आहे किंवा मानलं जाते. 26 जानेवारी 1950 पासून. तर पुन्हा तुम्हाला सांगतो, मुद्दा हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की सार्वभौम म्हणजे काय. तर तुम्हाला सांगितलं मी, सार्वभौम म्हणजे सर्वोच्च किंवा अंतिम सत्ता. अंतिम म्हणजे याच्यावर राज्यामध्ये देशामध्ये कोणती सत्ता नसते त्याला सार्वभौम सत्ता म्हणतात. आता आपण थोडं वेगळ्या पद्धतीने आणखी तुम्हाला समजावून सांगतो मी की सार्वभौम याचं महत्व काय किंवा सार्वभौम सत्तेचं महत्व काय. पहा, कोणताही देश, कोणतंही राज्य बनण्यासाठी एकूण 4 घटक आवश्यक असतात आणि त्यामधला पहिला घटक म्हणजे भूमी, दुसरा घटक म्हणजे लोकसंख्या आणि तिसरा घटक शासन, त्याला शासन म्हणू आपण, सरकार म्हणू, गव्हर्नमेंट. आणि चौथा घटक आहे
सार्वभौम सत्ता, सार्वभौम सत्ता. आता हे थोडं व्यवस्थितपणे लक्षात घ्या. इथं हे सुद्धा तुमचा अभ्यास होईल की या 4 घटकांच्या आधारे राज्य बनते. राज्य तर कोणते घटक आहेत राज्याचे? भूमी, लोकसंख्या, शासन आणि सार्वभौम सत्ता. मग आता स्वातंत्र्याच्या पूर्वी, आपलं संविधान लागू होण्याच्या पूर्वी आपला देश होताच, फक्त मोठा होता, त्यामधून पाकिस्तान वेगळा व्हायचा होता. म्हणजे आपली भूमी होती, क्षेत्रफळ होतं, कमी असेल यापेक्षा, परंतु लोकसंख्या सुद्धा होती आणि आपल्या देशातील नेते समाविष्ट असलेलं असं शासन सुद्धा होतं, म्हणजे गव्हर्नमेंट होतं. परंतु या भारतामध्ये असलेल्या शासनाला सार्वभौम सत्तेचा अधिकार नव्हता. म्हणजेच सार्वभौम सत्तेचा अधिकार नव्हता, म्हणजेच भारत हा देश असून सुद्धा सार्वभौम देश नव्हता. कारण भारताची अंतिम सार्वभौम सत्ता ही इंग्लंडकडे होती किंवा ब्रिटिश सरकारकडे होती. जसं तुम्हाला उदाहरण सांगतो मी की 1942 ला भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य अभिप्रेत होतं. त्यांची ब्रिटिश सरकारकडे स्वातंत्र्यासाठी मागणी होती, परंतु त्यांनी स्वातंत्र्य जाहीर न करता भारताला दुसऱ्या महायुद्धामध्ये समाविष्ट केलेलं होतं. म्हणजे हा निर्णय ते का घेऊ शकले? तर भारतीय जनतेला हा सार्वभौम सत्तेचा अधिकार नव्हता म्हणून. मग या सर्व अर्थांनी आपण लक्षात ठेवायचं की सार्वभौम सत्ता म्हणजे राज्याची, देशाची अंतिम सत्ता, अंतिम किंवा ज्याला म्हणता येईल सर्वोच्च सत्ता, अनियंत्रित सत्ता असा त्याचा अर्थ होते. हे या आपल्या तासामधून, या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत आहोत, तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत. तर काय सार्वभौम म्हणजे काय? तर सार्वभौम म्हणजे राज्याची सर्वोच्च व अंतिम सत्ता. आणि मग आपला देश, भारत देश 15 ऑगस्ट 1947 च्या पूर्वी, त्याही पेक्षा 26 जानेवारी 1950 च्या पूर्वी सार्वभौम राज्य नव्हता. ते ब्रिटिशांची वसाहत होती, कारण ब्रिटनचा अंतिम अधिकार आपल्या राज्यावर होता. तर अशा प्रकारचा आहे या सार्वभौम सत्तेचा अर्थ. आपण साध्या पद्धतीने लक्षात ठेवायचं की सार्वभौम सत्ता म्हणजे सर्वोच्च व अंतिम सत्ता, अंतर्गत आणि बहिर्गत अनियंत्रित स्वरूपाची सत्ता. आणि आपला देश 26 जानेवारी 1950 पासून सार्वभौम झाला. ब्रिटन जसा जगात सार्वभौम आहे तसाच आपला देश किंवा अमेरिका अन्य देशाप्रमाणे सुद्धा. म्हणजेच सार्वभौम हा लहान देश सुद्धा असू शकते, त्याचप्रमाणे मोठा देश सुद्धा सार्वभौम असू शकते. तर ठीक आहे, आजच्या तासाला एवढीच संकल्पना किंवा एवढाच महत्वपूर्ण मुद्दा आपण लक्षात घेतलेला आहे आणि तो आहे सार्वभौम. हे आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप आहे. पहिलं म्हणजे आपला देश कसा आहे? सार्वभौम. किंवा आपल्या देशातील शासन कसं आहे? तर सार्वभौम शासन आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा हा व्हिडिओ पहा. सार्वभौम सत्ता ही संकल्पना लक्षात घ्या. हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा दाखवा. आपण इथं थांबू. पुढील तासामध्ये आपल्याला पाहायचं आहे समाजवाद म्हणजे काय. कारण आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये पहिला शब्द सार्वभौम आहे, नंतर दुसरा शब्द समाजवाद आहे. मग समाजवाद म्हणजे काय हे आपण नंतरच्या तासाला बघू. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.